दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशामध्ये 6व्या स्थानी आहे, तर तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा हे आघाडीवर आहेत आणि दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय आणि गुजरात मात्र आघाडीवर आहे। गुजरातनं महाराष्ट्राला मागे टाकल्याचं पाहायला मिळतंय। देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना मुंबईचा आपल्या राज्याचा क्रमांक का खालावला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्यात देशामध्ये मात्र दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य हे 6व्या स्थानी गेलेलं आहे। 2021-22 मध्ये देशाचं दरडोई उत्पन्नामध्ये 5व्या स्थानी होतं आणि तोच महाराष्ट्र आता सरत्या आर्थिक वर्षामध्ये 6व्या स्थानी गेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळतंय। दरडोई उत्पन्नामध्ये म्हणजेच प्रत्येक व्यक्ती मागे किती उत्पन्न मिळतं, उत्पन्न कमावलं जातं, एक व्यक्ती किती उत्पन्न घेतो, या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय। तर जे राज्य गुजरात महाराष्ट्रापेक्षा मागे होतं ते मात्र पुढे गेलेलं आहे आणि महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरून आता 6व्या स्थानावर महाराष्ट्राची घसरण झाली आहे। आणि यावर आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत या देशामध्ये जरा बऱ्या क्रमांकावर होतो आणि भाजप आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपला 1 क्रमांक हा खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेलेला आहे। मी एवढंच म्हणेल की जयंत पाटील साहेब बोलतात ते खरं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत आहेत ते खोटं आहे। त्याचं मुख्य कारण गेल्या वेळेस आपण 5व्या नंबरला होतो आणि आता आपण 6व्या नंबरला आलेलो आहे। त्यामुळे जे काही संभ्रम निर्माण करण्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने त्या ठिकाणी मांडत आहेत, तर खऱ्या अर्थाने संभ्रम खोटं बोलून जर कोण निर्माण करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।